जय शिवराय मित्रांनो. मी रोशन वानकडे, साई ॲग्रो औद्योगिक ग्रोथ फार्म आणि सोबतच गावरान कुक्कुटपालन. तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओवर माझ्या चॅनलवर नवनवीन नुसके दिलेली आहेत. 10 नुसके तुमच्यासाठी मी सांगितलेले आहेत. त्याच्यामधले आपले जवळपास 8 नुसके कंप्लीट झालेले आहेत आणि 2 राहिलेले आहेत. 2 मधला आज एक तुम्हाला सांगणार आहे. तरी तुम्ही पण अशाच नवीन नवीन माहितीसाठी जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला हेच नवीन नवीन माहिती समोर चालून भेटत जाईल. तर आजचा नुसका जो आहे ना, तो असा आहे की तुमच्या कोंबड्यांचं पचन किंवा तुमच्या कोंबड्यांची डायजेशन क्रिया ही चांगली होऊ शकते. आणि आपला घरगुती नुसका आहे, छोट्या छोट्या वस्तूपासून तयार झालेला, छोट्या छोट्या याच्यापासून तयार झालेला आणि सगळ्यांच्या घरात भेटणारी वस्तू अशी म्हणजे ती. तर आता ते आहे काय आणि त्याच्यापासून आपले फायदे काय, तर ते जंतनाशकाचं काम पण करतो, पचनक्रियेचं पण काम करतो आणि बऱ्याचशा म्हणजे असं समजा की श्वसनक्रियेचा आजार असो, थोडाफार त्याच्यामध्ये फायदा होतो, अँटीबायोटिकमध्ये त्याचा फायदा होतो. तर अशा प्रकारचे त्याचे फायदे आहेत. तर आपण त्याचा फायदा घ्यायसाठी त्याला वापरू शकतो. आता त्याचं प्रमाण काय आणि तो कोणता हे आहे, आपण म्हणजे कोणता प्रकार आहे, कोणतं काय आहे ते पण मी सांगणार आहे. त्याचं प्रमाण पण आपण लिमिटेडच वापरायचं. हिवाळ्यामध्ये तुम्ही हप्त्यातून एक वेळा टाकू शकता किंवा हप्त्यातून एक वेळा टाकू शकता किंवा महिन्यातून 2 वेळा टाकू शकता. पण मी सजेशन करेन तुम्हाला की उन्हाळ्याचा जर टाईम असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्याला जवळपास महिन्यातून एकच वेळ वापरा. तर हा आहे आजचा आपला काळा, हा आपण तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये कलमी, लवंग, त्याच्यानंतर काळी मिर्च, त्याच्यानंतर लसण, अद्रक, हळदी, गूळ या सर्व प्रकारचा याच्यामध्ये मिक्सचर आहे. तर आणि याला आपण जवळपास 1 लिटर पाणी घेऊन अर्धा लिटरपर्यंत होईपर्यंत त्याला पूर्ण उकळून घ्यायचं. जवळपास चांगल्या टेम्परेचरवर त्याला उकळून घ्यायचं, त्याला थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यामधून जो आपण छानून याला काढलेला आहे तो हा आहे काळा. तर बघा, तुम्हालाही माहीत आहे गुळाचे उपयोग स्ट्रेस कमी करतो कोंबड्यांचा, त्याच्यानंतर हळदीचं अँटीबायोटिक, त्याच्यानंतर अद्रक लसण श्वसनक्रियेवर, त्याच्यानंतर काळी मिर्च त्याचाही फायदा आहे पण कमी प्रमाणात, फार कमी प्रमाणात. बघा, याचं प्रमाण हे व्यवस्थितच असलं पाहिजे. 2-4 जरी आपण एका लिटरमध्ये तुम्ही बनवत आहे अर्धा लिटरमध्ये, तर 2-4 प्रकारचं तुम्ही वापरू शकता. 2-4 लोंगा, कलमी थोडीशी, असं थोडं 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 वापरा. एक वेळ बनवून पहा, त्याचा तुमच्या फार्मवर तुम्ही प्रयोग करून पहा. त्याच्यानंतर जो तुम्हाला आहे तो स्वतःहून त्याचा हे दिसून येईल. मी माझ्या फार्मवर हिवाळ्यात एका हप्त्यातून एक वेळा आणि त्याच्यानंतर बघा अशा कलरचं पाणी